साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करत असताना आज समाजातील देशातील जी परिस्थिती आहे त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की कुठं ना कुठेतरी जे महापुरुष आहेत आज जेव्हा आपण लोकशाहीवरती काही ठिकाणी प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुन्हा या देशाला गरज आहे। ज्या वेळेला शोषित वंचित कामगार शेतकरी यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला असं वाटतं की आज आम्हाला अण्णांची गरज आहे। आज अण्णा असते तर त्यांच्या पोवाड्यातून त्यांच्या गीतातून त्यांच्या साहित्यातून त्यांनी नक्कीच या देशाला राज्याला एक वेगळी दिशा दिली असती। आज त्यांना अभिवादन करत असताना मनामध्ये असं वाटतं की जे काही समाजाच्या अवतीभोवती आपण वेगवेगळे प्रश्न राज्य पातळीवर देश पातळीवर पाहतो त्यावेळेला असं वाटतं की परमेश्वराला परत हात जोडून विनंती करावी की अण्णा तुम्ही परत पुन्हा एकदा या। आज हीच हाक परमेश्वराजवळ मांडतो आणि संबंध अण्णांवरती प्रेम करणाऱ्या आमच्या लाखो पुणेकरांना या आजच्या दिवशी शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे कारण आपण यापूर्वी या देशाने भारतरत्न पुरस्कार ज्या ज्या महापुरुषांना दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये आमचे अण्णा का नको, कारण त्यांचं उभं आयुष्य त्यांनी स्वतः त्यांचा प्रवास आम्ही रशियापर्यंत गेला होता। 21 भाषांमध्ये त्यांचं साहित्य हे भाषांतरित झालेलं आहे। मग एवढ्या मोठ्या विचारवंतांना आणि ज्यांनी महिलांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न दीन दलित शोषित समाजाचे प्रश्न आयुष्यभर आपल्या साहित्यातून आपल्या लेखणीतून आपल्या पोवाड्यातून आपल्या कवितेतून मांडले यांना 100% भारतरत्न पुरस्कार दिलाच गेला पाहिजे। आज आपल्या या पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला सारसबाग येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला आज सकाळीच देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मानवंदना देऊन गेलेत आणि तदनंतर सर्व अनुयायी अभिवादन करण्यासाठी एवढ्या पावसामध्येही येत आहेत। आणि दरवर्षीप्रमाणे आपण अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम लाडू वाटपाचा कार्यक्रम स्नेहभोजनाचा कार्यक्रम राबवत असतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सकाळीच आम्ही लाडू वाटप केला आणि आता थोड्या वेळातच आमचा अन्नदानाचा कार्यक्रम चालू होणार आहे। आणि आजच्या ह्या चांगल्या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। जय भीम जय लहुजी जय अण्णाभाऊ। मी रिपब्लिकन सेना पुणे शहर अध्यक्ष हनुमान अण्णा पपूल आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त इथं सर्व अनुयायी उपस्थित आहेत आणि दरवर्षीप्रमाणे ही गर्दी वाढत चाललेली आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। गाव खेड्यातनं शहरातनं खूप लांब लांबनं लोक आज येतात अभिवादन करायला अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना। तर माझं समाज बांधवांना एकच बोलणं आहे की आत्ता या देशात या महाराष्ट्रात जातीमध्ये तेढ निर्माण करणारं काही लोक आहेत। तर ह्याच्याकडे लक्ष न देता आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे काय केलेले जे बलिदान दिले त्याच्यावर लक्ष देण्याचं काम आहे आणि सर्व जातींना एकत्र घेऊन जे महापुरुषांनी चालले तसं आपण चाललं पाहिजे। हेच मी अभिवादन सभेमध्ये हे सगळ्यांना सांगतो आणि परत एकदा सर्व समाज बांधवांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि इथंच थांबतो। इंद्रजित अण्णा सकट यांच्या मार्फत एक समाज कार्य म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आणि त्यांच्याकडनंच हे जिलेबी वाटप आणि एक अनुलोम संस्थेकडनं आम्ही जिलेबी वाटपाचा हा कार्यक्रम करतो। आणि शिक्षणाचा प्रश्न जर मांडला तर मुळात आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही आमच्या मुलांना शिकवणार, पुढची पिढी एकदम सुज्ञान अशी घडवणार। सर्वप्रथम आपण सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 106वी जयंती आणि हा जो आजचा उत्साह दिसतोय हा जो सोहळा दिसतोय समाजात असताना हा सोहळा आम्ही लहान असताना आमचे गुरुवर्य कैलासवासी जगन्नाथजी सकट आमचे मार्गदर्शक होते। यांच्या मार्गदर्शनाखाली लहान होतो आणि या ठिकाणी आम्ही अनेक त्या टायमाचे जे नेते होते ज्या टायमाला समाजात
काम करणारे कार्यकर्ते त्या टायमाचे होते. वसंत साळवे आहेत इथं, दादासाहेब सोनवणे, रमेश राक्षे साहेब, अनेक असे लोक होऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या संगती आम्ही राहून हे समाज कार्य करत असताना माझे मित्र इंद्रजित अण्णा सकट यांनी आणि आम्ही मिळून एक संघटना काढली, मातंग युवा क्रांती सेना. आम्ही त्या टायमाला पाहिलं की त्या टायमाला समाजामध्ये जे काय असं एकदम अण्णाभाऊ साठे जयंती फक्त नावापुरती, पण आजची समाजाची जयंती जी आहे कमीत कमी 4 चौकात लोक थांबतात आणि चर्चा करतात. अण्णाभाऊ साठे पुस्तकं द्यायला लागल्यात, पुस्तकं वाटप किंवा काय अन्न असे, आणि महिलांना आता चांगले बघा आमच्या महिला असं एक चांगल्या सुसंस्कृत आणि अशी जयंती साजरी होत आहे या ठिकाणी. आणि मला एवढंच बोलायचं, या जयंती लहान असताना असं पाहत इथं आलो आणि आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही आज एवढं सगळं या सोहळ्यामध्ये असं बोलणार आहे. आम्हाला बोलायला संधी भेटलेली आहे. तर मी अजून एक सांगतो तुम्हाला की माझी 2 मुलं आहे, डॉक्टर श्रद्धा आणि डॉक्टर तेजस राजगे. डॉक्टर श्रद्धा ही MBBS MD रशिया, ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे रशियाला जाऊन आलो. हालाकीची परिस्थिती होती. माझी आई माझी रेसकोर्समध्ये खुरपायला असायची, माझे वडील दोरबजान कंपनीमध्ये हमाली काम करायचे. आणि मी जर मला वाटलं की मला समाजात काय सांगायचंय तर तुम्ही बी तुमच्या मुलांना शिकवू शकता, शिक्षण देऊ शकता. अहो आपल्याला परिश्रम हे पाहिजे. जर आपली मुलं आपण शिकवली नाही तर या समाजात राहायला आपण कधी पुढे येणार, कसं करणार? तर मला एवढंच बोलायचं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सावित्रीबाईचा बलिदान कधी आपल्याला वाया जाऊ देऊ नका. महात्मा फुल्यांनी जे दिलेलं आपलं देण आहे, ते रस्ता दाखवलेला आहे, तो स्वीकारा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय अण्णाभाऊ साठे, जय लहुजी. आज पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आपल्या महाराष्ट्राचे दैवत मंडळ अण्णाभाऊ साठे यांचे जयंती महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करत आहोत. आपण आज आम्ही खडकवासला भागामध्ये येणाऱ्या 7 तारखेला फार मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बऱ्याच वर्षापासून खडकवासला सिंहगड रोडला कोणी जयंती साजरी करत नाही, तरी 2009 पासून युवा लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने आम्ही कार्यक्रम आयोजित केलाय. तरी सर्व समाज बांधवांनी जयंतीसाठी उपस्थित राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय अण्णा. साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावेळेसही जिलेबी आणि लाडूचं वाटप करून या ठिकाणी अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आणि विशेष म्हणजे यावेळेस आमच्या जगन्नाथ सकट समाजसेवी भावी संस्थेच्या संघटनेच्या हाकेला ओ देऊन अनुलोम विलोम संस्थेच्या ज्या महिला पदाधिकारी आमच्या ह्या आनंदाच्या भरात सामील झाले, त्याबद्दल मी सर्व मित्र परिवारांचे व महिला वर्गाचे मी जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेच्या वतीनं त्यांचं जाहीर असं हे करतो. आपण या ठिकाणी 106 किलो मिठाई वाटली झालेली आहे. ऑलरेडी 106 किलो जिलबी झालेली आहे, त्याचे आपण साक्षीदार आहेत. जिलबी वाटायची 10 किलो सांगायची एक तसा या संघटनेचा स्वभाव नाहीये. आपल्या मनात काही शंका असेल तर आपण हे करा. आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.